उत्तराखंड मध्ये एक गाव होतं. तिथे बिरजू त्याची आई आणि बायको लता सोबत राहत होता. बिरजू एक चांगला आणि मेहनती मुलगा होता. तो परिवाराची काळजी घेत असायचा. बिरजू त्याच्या परिवाराला चालवण्यासाठी ट्रेन मध्ये समोसे विकण्याचं काम करत असायचा. दररोज बिरजूची बायको लता बिरजूला समोसे बनवून द्यायची. एक दिवस बिरजू सकाळ सकाळ समोसे घेऊन ट्रेन मध्ये चढला. समोसे समोसे गरम गरम समोसे गरमा गरम समोसे समोसे. भाऊसाहेब समोसा घेणार का? गरम आहे. नाही, मी समोसा नाही खात. मी डाएटवर आहे. डाएटवर आहे? ते काय असतं? कुठल्या स्टेशनचं नाव आहे का? नाही नाही, कुठल्या स्टेशनचे नाव नाहीये. जेव्हा मनुष्याला आपलं वजन कमी करायचं असतं तर तो डाएटिंग करायला लागतो. डाएटवर माणूस खूप कमी खातो. याचा अर्थ तर आम्हा गरिबांचा तर रोजच डाएट सुरू आहे. ग्राहकांना समोसे विकल्यानंतर बिरजू जवळ थोडेसे समोसे राहिलेले आहेत. संध्याकाळची वेळ झाली आहे. बिरजू एका माणसाला बोलला, भाऊसाहेब, तुम्ही समोसा घेणार? थोडे शिल्लक आहे. नाही भाऊ, माझ्याकडे माझं सँडविच आहे. मी तेच खाणार. ते काय असतं सँडविच? त्या माणसाला बाहेरचं खाणं आवडत नाही ना, तो त्याला खातो. हे घे, तू पण खाऊन बघ. तो माणूस बिरजूला एक सँडविच देतो, ज्याला खाऊन बिरजू बोलतो, हे तर खूप छान बनलंय. आजपासून मी सँडविचच विकणार. समोस्यासोबत सँडविच. खूपच कमाई होणार. एवढं बोलून बिरजू घरी जातो आणि सगळ्या गोष्टी त्याची आई आणि बायको लता हिला सांगतो. आता आपल्याला समोस्यासोबत सँडविच पण विकायला पाहिजे. यामुळे लोक स्वस्त सुद्धा राहणार आणि आपला व्यापार सुद्धा चांगला चालणार. तब्येतीचं तर ठीक आहे, पण आपण ह्याला बनवायचं कसं? आणि आपल्याला पैसे नाही मिळाले तर? लता खरं बोलतीये. बिरजू बाळा, एक काम कर. काही दिवस तू फक्त सँडविचच विक समोसेच्या ऐवजी. झालं तर आपला व्यापार चांगला चालेल. मी तुम्हाला उद्यापासूनच सँडविच बनवून देईल. घरवाल्यांचं बोलणं ऐकून बिरजू तसंच करतो आणि समोसेच्या ऐवजी सँडविच घेऊन बिरजू ट्रेन मध्ये जातो आणि पहिल्याच दिवशी थोडी कमाई करून घरी येतो. अर्ध्यापेक्षा कमी सँडविच विकलेले पाहून आई आणि लता त्याला बोलतात, निराश नको होऊस बिरजू, आज तुझा पहिलाच दिवस आहे. उद्या परत जा. उद्या तुझा चांगला व्यापार होईल आणि त्याची तयारीही मी आजच केली आहे. आपण जसे वेगवेगळे समोसे विकत होतो तसंच आपण उद्या वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच विकूयात. वेगळ्या प्रकारे कसं सँडविच विकणार? काय म्हणायचंय तुला? आपण उद्या पहाडी सँडविच विकूयात. पहाडी सँडविच म्हणजे असा सँडविच जिथे एका सँडविचने पूर्ण परिवाराचं पोट भरेल, असं सँडविच. पण सुनबाई, ह्याचा खर्च आपण कसं बघणार? पहाडी सँडविच बनवण्यासाठी आपल्याला जास्त खर्च करावा लागेल ना, आणि जर व्यापार नाही चालला तर आपले पैसे वाया जातील. आपल्याला हे पाऊल उचलावंच लागेल, नाहीतर आपल्याला असाच पश्चाताप होईल. सगळ्यांनी हो म्हणल्यानंतर तिने पहाडी सँडविच बनवलं. दुसऱ्या दिवशी बिरजू पहाडी सँडविचचा एक मोठा टोकरा घेऊन ट्रेन मध्ये जातो. सँडविच, पहाडी सँडविच. जो खाणार तो खुश राहणार, जो नाही खाणार तो पछतावणार. सँडविच, पहाडी सँडविच. बिरजूचे पहाडी सँडविच पहिल्याच दिवशी खूप कमी वेळामध्ये विकले जातात. तो आनंदी होऊन ही गोष्ट घरी येऊन सांगतो आणि आई सगळी शाबाशी लताला देऊन बोलते, खूप चांगली गोष्ट शोधून काढली सुनबाई तू. छान वाटलं. धन्यवाद आई, पण हे तर माझं कामच होतं. वेळ निघून गेली होती. बिरजूचे पहाडी सँडविच खूप जास्त प्रचलित झाले होते. काही वेळा तर सगळे सँडविच स्टेशनवरतीच विकले जात होते. बिरजू ट्रेन मध्ये चढूच शकत नसायचा. पण बिरजू सोबत एक ऍक्सिडेंट झाला. डॉक्टरने बिरजूला पूर्ण 6 महिन्यासाठी बेड रेस्ट सांगितला. यामुळे पूर्ण परिवार तुटला होता. आई आणि लता दोघेही निराश झाले होते. 6 महिन्यासाठी आराम आणि बेड रेस्ट ऐकून बिरजू आणि लताचे पूर्णपणे होश उडाले होते. तुम्हाला 6 महिने आराम करावा लागेल. जर तुम्ही तुमच्या पाठीच्या हाडावरती जास्त जोर दिला
तर त्रास अजून जास्त होऊ शकतो. तुमची काळजी घ्या आणि ही औषधं खात राहावा. तेवढ्यात लता आणि आई तिला म्हणतात, ही आमच्या परिवारामध्ये कसली वेळ आली आहे. बिरजू बाळा, तू ट्रेनमध्ये व्यापार करायला नाही जाऊ शकत आणि याचाच फायदा उठून आपला शेजारची किरोडी मल तसाच पहाडी सँडविच बनवून विकत आहे. आपल्याजवळ काही दिवसासाठीचेच पैसे राहिलेत. काही पैसे तर हॉस्पिटलसाठीच खर्च झाले. एवढं म्हणल्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्याला बघण्यासाठी स्टेशन मास्तर येतात आणि त्यांना बघून बिरजू त्या हालातमध्ये पण उठण्याचा प्रयत्न करतो. अरे लेटून राहा. कसा आहेस बिरजू? अरे मी ऐकलंय तुझा ऍक्सिडेंट झालाय. मी विचार केला की तुला येऊन भेटावं. साहेब, सगळी वरच्याची करामत आहे, नाहीतर मी आज जिवंत नसतो. अरे चांगलं बोल. तसं मी तुझं पहाडी सँडविच मिस करतोय. माझ्या तिन्ही मुली पहाडी सँडविच खूप चावनं खायची आणि मी पण. बिरजू त्यांची गोष्ट ऐकतच असतो. तिथं लता आणि आई औषधं घेऊन येतात. लता आणि आईचा चेहरा पडलेला पाहून स्टेशन मास्टरला समजतं की पैशांची अडचण आहे. ये लता ये. लता आणि आई, ही लता आहे आणि ही माझी आई. मी यांना भेट करायचं विसरूनच गेलो. हे आहे आमचे स्टेशनचे स्टेशन मास्तर. यांनी आपली खूप मदत केली आहे सुरुवातीच्या दिवशी. आम्हाला चांगलं वाटलं की तुम्ही माझ्या मुलाला बघायला आलात. धन्यवाद. यामध्ये धन्यवादची काय गोष्ट आहे. मी बिरजूसाठी एक खुशखबरी आणली होती. कसली खुशखबरी मास्टर साहेब? खुशखबरी ही आहे की स्टेशनमध्ये खूप दिवसांपासनं एक पुस्तकाचं दुकान खाली झालंय. तिथला पुस्तक विकणारा दुसऱ्या मोठ्या स्टेशनवर गेलाय. जर तुझ्या परिवाराला वाटत असेल तर त्या दुकानाला भाड्यावर घे. तिथे आपलं पहाडी सँडविचचं दुकान लावू शकतोस. किरोडी मलचे नकली सँडविच खाऊन लोक बोर झालेत. स्टेशन मास्टरचं बोलणं ऐकून असं मानूयात की पूर्ण परिवारामध्ये आनंद पसरतो. सगळेजण आनंदी होतात आणि बिरजू आणि लता बोलतात, धन्यभाग आमचे की तुम्ही आमची एवढी मदत केली. जेव्हापर्यंत मी हॉस्पिटलमध्ये आहे, लता आणि आई दुकान चालवणार. जसा मी ठीक होणार तसंच मी स्वतः तिथे येऊन पहाडी सँडविच तिथे विकणार. दुकान चालू गेलं तर आमचे ग्राहक तिथं स्थायी होऊ शकतात आणि आमच्याकडे आमदनीही चालू होईल. अगदी मनातली गोष्ट बोललात. हे आम्हाला लवकरात लवकर चालू करायला आवडेल. स्टेशन मास्टरचं बोलणं ऐकून बिरजू स्टेशन पर एक दुकान घेतो. लता आणि आई पहाडी सँडविचचा बिझनेस तिथं चालू करायला सुरुवात करतात. किरोडी मलचे सँडविच आता कोणीही विकत घेत नव्हतं. काही दिवसाच्या चांगल्या व्यापारामुळे त्यांनी दुकानाचं भाडं भरलं आणि आईने स्टेशन मास्टरचे आभार मानले. बिरजूची तब्येत पण आता ठीक होऊ लागते आणि आता बिरजू त्याच्या दुकानावरती चांगल्या पद्धतीने पहाडी सँडविच विकू लागतो आणि आता त्याचा पूर्ण परिवार आनंदाने राहू लागतो. रामनगरमध्ये सोहन नावाचा एक मासेमार राहत होता. त्याच्याकडे मोठी होडी होती ज्याच्यात तो रोज जाऊन नदीत मासे पकडत असे. सोहन त्या गावातला सगळ्यात श्रीमंत मासेमार होता. सगळे मासेमार या कारणांमुळे सोहनवर खूप जळत असत. पण सोहन रोज सगळ्यांपेक्षा जास्त मासे पकडून आणत असे आणि बाजारात विकत असे. अरे सोहन दादा, तू रोज इतके मासे पकडून आणतोस, तुझी तर चांगलीच कमाई होत असेल ना? जे पण आहे ते देवाचे आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. चला आता याच गोष्टीवरून तुझ्याकडून आम्हाला सगळ्यांना पार्टी दे. असाच सोहनचा मास्यांचा धंदा व्यवस्थित चालत होता. सोहन मनाने खूप चांगला माणूस होता म्हणून त्याचे मित्र नेहमी त्याच्याकडून पैसे काढून घेत असत. पण या गोष्टीमुळे त्याची बायको विमला खूप चिडत असे. काय मिळालं कोणाला आजपर्यंत समाजसेवा करून, आणि समाजसेवा करायची गरजच काय आहे? देवाने सगळ्यांना हातपाय दिलेत. स्वतः मेहनत करा आणि खा. तुझं बोलणं खरं आहे विमला, पण आता आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये आणि मित्रांबरोबर पार्टी करण्यात काय चुकीचं आहे? हा सगळा फक्त दिखावा आहे, दिखावा. गरजेच्या वेळी कोणीच मदतीला येत नाही. एकदा सोहनचा जुना मित्र रमेश त्याला भेटायला येतो. रमेशचा पहिल्यापासूनच सोहनच्या पैशांवर डोळा होता. काय रे मित्रा,
तू तर फारच छान घर बनवलेलं आहेस, पण काय सांगू, माझा बिझनेस मध्ये खूप नुकसान झालं आहे. 2 वेळचं जेवायला सुद्धा मुश्किलीने मिळत आहे. हे तर फार वाईट झालं. जर काही गरज लागली तर मला सांग. पण रमेश दादा, तुमचे कपडे आणि चपला बघून तर असं अजिबात वाटत नाही की तुम्हाला खायची मुश्किल आहे. तुमचं पोट सुद्धा शर्टाच्या बटनामधून बाहेर येत आहे. हे तर सगळं आधीच आहे. माझ्याकडे नवीन घ्यायला पैसे कुठे आहेत? सोहन रमेशला रडताना बघून त्याला काही पैसे उधारीवर देतो. रमेश तिकडून आनंदात पैसे घेऊन निघून जातो. पण विमला सोहनवर खूप रागावते. सोहनला नेहमी वाटायचं की विमला त्याला चांगली कामं करण्यापासून थांबवते, पण असं नव्हतं. आज तर खूप मासे मिळालेले आहेत. चांगली कमाई होईल. हे सगळं घेऊन मार्केटमध्ये विकून टाकतो. सोहनचे मासे लगेच विकले जातात. हे बघून सोहनला खूप आनंद होतो. लवकरच आपलं सामान घेऊन तो घरी निघून जातो. काय झालं? आज खूप लवकर घरी आलात? जास्त मासे नाही मिळाले का? काय सांगू विमला, आज तर खूप चांगली विक्री झाली. सगळेच मासे लगेच विकले गेले. थोड्या वेळाने सोहनच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमा होते आणि ते सगळे सोहन मुर्दाबाद ओरडत असतात. सोहन आणि विमलाला कळत नाही हे काय चालू आहे ते. हे लोक असं का ओरडत आहेत? माहित नाही. चल बाहेर जाऊन बघूया. सोहन आणि विमला बाहेर जातात. तिकडे लोक फार चिडलेली असतात. काय झालं तुम्हाला? तुम्ही सगळे इतक्या रागाने का ओरडत आहात? तुझे मासे खाऊन इकडे आलेल्या सगळ्या लोकांचे घरचे आजारी पडले आणि काही लोक तर हॉस्पिटलमध्ये आहेत. असं कसं होऊ शकतं? मी तर नेहमीप्रमाणे नदीतूनच ताजे मासे पकडून आणतो. ते काही आम्हाला माहित नाही. तुला या सगळ्यांचे पैसे द्यावे लागतील आणि सगळ्यांच्या आजारपणाचा खर्च सुद्धा द्यावा लागेल आणि अजून थोडी भरपाई पण द्यावी लागेल. सोहनला कळतच नव्हतं की हे सगळं कसं झालं ते. पण सोहन एक चांगल्या मनाचा माणूस होता, म्हणून तो सगळ्यांचे पैसे परत देऊन टाकतो. आजारी लोकांना बघायला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जातो. आता आपल्याकडे जास्त पैसे राहिले नाहीयेत. सगळे पैसे मासे खाऊन आजारी पडलेल्या लोकांना द्यावे लागले. आता फक्त हे घर आणि माझी होडी राहिलेली आहे. होडी जर विकली तर कमवायचं कसं? आपल्याला हे घर विकावं लागेल. ठीक आहे, मी तर माझं आयुष्य तुझ्या बरोबर होडीत सुद्धा घालवीन. सोहन आपलं घर विकून टाकतो. सोहन आणि विमला आपल्या होडीत जाऊन राहू लागतात. सोहन रोजच्या प्रमाणे मासे पकडून बाजारात विकायला घेऊन जातो. मासे घ्या, मासे घ्या, ताजे ताजे मासे घ्या. सगळा दिवस निघून जातो, पण सोहनचा एक सुद्धा मासा विकला जात नाही. सोहनला खूप वाईट वाटतं. अरे सोहन, तुझा अजून एकही मासा विकला गेलेला नाहीये. काय सांगू, सकाळपासून प्रयत्न करतोय पण कोणी मासे घेत नाहीये. सगळी लोक तुझ्या माशांना घाबरलेले आहेत. सगळ्यांना आपला जीव प्रिय आहे. कोणालाही आपल्या बायका पोरांना आजारी थोडी पाडायचा आहे. पण त्यात माझी काही चूक नव्हती आणि मी ती चूक सुधारली सुद्धा आहे. पण आम्ही लोकांना तुझ्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? एकदा दगा मिळालेल्या माणसाला पुन्हा दगा खायची इच्छा नसते. सोहन आपल्या मित्राचं असं बोलणं ऐकून नाराज होऊन जातो आणि परत विमलाकडे होडीत निघून जातो. काय झालं? आज यायला खूप उशीर झाला. चांगली कमाई झाली असं वाटतं. असं काही झालेलं नाहीये. आज एक सुद्धा मासा विकला गेलेला नाही. कोणालाही आपल्याकडनं मासे घ्यायचेच नाहीये. मग तुम्ही तुमच्या रमेशकडे मदत का नाही मागत? तुम्ही सुद्धा तर त्याला गरजेच्या वेळेला मदत केली होतीत ना? आता सगळं बदललेलं आहे. जोवर माझ्याकडे पैसे होते लोक माझ्याकडे मदत मागायला यायचे, पण आता सगळे माझ्या या परिस्थितीची मजा उडवत आहेत. आपण उद्या परत मासे पकडून नदीच्या त्या बाजूला गावात विकायला घेऊन जाऊया. तिकडे आपल्याला कोणीही ओळखत नाही. ठीक आहे, तू म्हणतेस तर उद्या आपण त्या गावात पण जाऊन बघूया. दुसऱ्या दिवशी जेव्हा सोहन आणि विमला मासे पकडायला आपली होडी नदीत उतरवत असतात, तेव्हा बाकीचे मासेमार त्यांना विरोध करायला लागतात. तो नदीच्या पाण्यामध्ये आपली होडी नाही उतरवू शकत. असं का बोलत आहात मदन दादा? एकदा तू आमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात घातलेला आहेस, पण आता आम्ही असं नाही करू देणार. ठीक आहे, आम्ही आमची होडी घेऊन या गावातून निघूनच जातो. विमला आणि सोहम
आपली होडी घेऊन नदीत निघून जातात आणि बराच वेळ पाण्यात पुढे जात राहतात. त्यांना आजूबाजूला एकही गाव दिसत नाही. तेव्हा विमलाला पाण्यात सोन्यासारखा चमकणारा एक मासा दिसतो. विमला लगेच जाळं टाकून त्या सोनेरी माशाला पकडते. हा तर काहीतरी जादूचा मासा वाटत आहे. याचा रंग तर बघा, सोन्यासारखा चमकतोय. जर सोनेरी माशाला बाजारात विकलं तर चांगलेच पैसे मिळतील. आपल्याला माशाला सांभाळून ठेवलं पाहिजे आणि आपण या माशाची शेती करूया आणि त्याच्या सोनेरी अंड्यांना बाजारात विकूया. तू ती म्हण तर ऐकली अशीलच ना, सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला कापायचं नसतं. बरोबर बोललात तुम्ही. विमला आणि सोहन या गावात पोहोचतात आणि तिकडे आपली होडी विकून थोडीशी जमीन घेऊन तलाव बनवतात आणि सोनेरी माशांची शेती सुरू करतात. काही दिवसातच सोनेरी मासा सोन्याची अंडी देतो. आपण ही सोन्याची अंडी विकून खूप सारे पैसे कमवूयात. हळूहळू सोन्याची अंडी विकून विमला आणि सोहन पुन्हा श्रीमंत बनतात आणि परत आपल्या गावाला निघून जातात. सोहनकडे पैसे बघून गावातली लोक परत सोहनकडे पैसे मागायला येतात. अरे मित्रांच्या बोलण्याचं वाईट नसतं वाटून घ्यायचं. तू तर माझा खास मित्र आहेस. खोट्या मैत्रीचं नाटक आता बंद करा. आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आम्हाला टोमणे मारून आमची खिल्ली उडवलीत. निघून जा इथून. सोहन माणसांना ओळखायला लागला होता आणि धोकेबाज मित्रांपासून लांबच राहायचा. सोनेरी माशाच्या मदतीने त्याचं आयुष्य छान जात होतं. तमिळनाडूच्या एका गावात संध्या आणि तिचा नवरा इडली विकायचं काम करत होते. संध्याचा नवरा मनोज इडली विकण्यात तिची मदत करायचा. मेहनती आणि काबिल होण्यासोबतच संध्या दयाळू पण होती. कधी कधी लोकांना तर ती इडली फ्रीमध्ये सुद्धा द्यायची. संध्याचे बाबा आयुर्वेदचे खूप मोठे वैद्य होते. यामुळे संध्याला सुद्धा जडीबुटी, झाडं झुडपे आणि सगळ्या आयुर्वेदिक गोष्टींचं पूर्ण ज्ञान होतं. संध्या दीदी, एक प्लेट इडली सांबर द्या ना. चटणी थोडीशी तिखट द्या हा. एवढी तिखट चटणी का? कारण मला सर्दी आहे ना, त्यासाठी. संध्या लगेच आपल्या बागेतून एक जडीबुटीची पत्ती घेऊन आली आणि तिने चटणीमध्ये टाकून तिला वाढून दिलं. जसही त्या मुलीने इडली तिखटासोबत खाल्ली, तिची सर्दी लगेच गायब झाली. अरे वा, तुमच्या हातात तर खरंच जादू आहे. यामध्ये तुम्ही काय काय टाकले? माझी सर्दी खरंच निघून गेली. यामध्ये फक्त एक जडीबुटीचं पान होतं आणि काहीच नाही. अशी जर तू लोकांची मदत करत राहिली ना फ्रीमध्ये, तर क्लिनिकमध्ये बसलेल्या डॉक्टरांना आपलं क्लिनिक बंद करावं लागणार. बेचारीची थोडीशी मदतच केलीये ना मी. सर्दीने परेशान होती त्यासाठी. नाहीतर तुम्हाला नाही माहित का, माझ्या वडिलांकडून मिळालेलं मला ज्ञान असंच माझ्याकडे राहील का? त्याचा काहीच उपयोग नाही होणार का? दोघही वाद करून घरी निघतच होते तेव्हा त्यांचा मुलगा बोलला, आई, मला शाळेच्या डब्यामध्ये इडली नको देऊस. मी रोजच इडली घेऊन जातो. मला माझे सगळे मित्र चिडवतात. तुझे बाकी सगळे मित्र टिफिनमध्ये काय घेऊन येतात बाळा? माझे मित्र सँडविच आणि ब्रेड जाम घेऊन येतात. मग तू एक काम कर, उद्या तू इडली सँडविच घेऊन जा. मग तूही खा आणि तुझ्या मित्रांनाही दे. हे, उद्यापासून मी इडली सँडविच घेऊन जाणार. मुलगा निघताच मनोज संध्याला विचारतो, अच्छा भाग्यवान, इडली सँडविच काय असतो? हे तर मी फक्त असंच बोलले. उद्या इडलीच देणार, बस त्याच्यामध्ये काहीतरी पानं घालून. तू पण ना कमालच करते. दुसऱ्या दिवसापासून संध्या पुन्हा इडलीचे दुकान उघडते. चांगली ग्राहकी सुरू होती तेव्हाच मनोज तिच्या जवळ आला. संध्या, लवकर दुकान बंद कर. आपल्याला इथून निघायला पाहिजे. शहरात एक खूप मोठी बिमारी फैललेली आहे आणि हळूहळू गावाकडे येत आहे. आणि सरकारने सुद्धा दुकान आणि व्यापार बंद करायला सांगितलेलं आहे आणि आपल्या घरात राहायला सांगितलंय. हे अचानकपणे कसं झालं? टोनीला तर मी आत्ताच शाळेमध्ये सोडलं. जाऊन त्याला घेऊन ये. सगळेजण आपापल्या घरात कैद आहेत आणि तू त्याला शाळेत पाठवलं. मनोजचं बोलणं ऐकून संध्या घाबरत घाबरत आपला मुलगा टोनीला घ्यायला ती शाळेत निघाली होती की शाळेची बस तिच्या घराजवळच आली. चल घरी चल बाळा. संध्या मनोज आणि टोनी सोबत घरी निघून जाते आणि शिल्लक पैशाचा किराणा
आणि खूप काही दुसऱ्या गोष्टी सुद्धा इडलीचा आटा आणि थोडे तांदूळ वगैरे घेऊन जशी तशी घरी पोहोचते. आपल्याकडे थोडंसंच राहिलेलं किराणा आहे आणि किती दिवस घरामध्येच राहायचे हेही माहित नाहीये. आपण तुझ्या बाबाकडनं या गोष्टीची मदत का नाही घेऊ शकत? त्यांना आयुर्वेदाचं एवढं ज्ञान आहे. ते या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बिमारीबद्दल लवकर समाधान देणार. मनोजच्या म्हणण्यानुसार संध्या आपल्या बाबाला फोन लावते आणि सगळं काही सांगते. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, या समस्येचं समाधान मी तुला आधी सांगितलेलं होतं. तुला लहानपणापासूनच जडीबुटीचं ज्ञान आहे. तुझ्या बागेत जा आणि तिथून जडीबुटी तोडून त्याचा उपयोग कर आणि सगळ्या बिमार लोकांच्या जेवणात ते मिसळून टाक. आपल्या बाबाचं म्हणणं ऐकून संध्या आपल्या घरात ती पुस्तक शोधू लागते आणि तिथे तिला त्या बिमारीचा इलाज मिळतो. तर खूप मोठ्या खुशीने ती आपला नवरा मनोजला सांगते, वडिलांनी जी जादुई जडीबुटी सांगितली आहे ती आपल्या बागेमध्ये खूप सगळी आहे. आपण ह्याला आपल्या इडली सँडविच मध्ये घालून पूर्ण गावाला आणि शहराला देऊन त्यांना आपण ठीक करू शकतो. तर वाट कशाची बघतीयस? आपल्याला त्या जडीबुटीपासून लोकांचा उपचार करायला पाहिजे. त्यामुळे आपण लोकांची मदत करू शकू. पण आपल्याकडे काहीच दिवसाचं राशन आहे आणि जर आपण याचाही उपयोग केला तर आपण उद्या काय करणार माहित नाही. आजार किती दिवस आहे आणि किती दिवस नाही. तू समोरचा विचार नको करूस आणि तुझ्या बाबांनी सांगितलेली जादुई जडीबुटी इडली सँडविच मध्ये मिसळून लोकांना देऊन टाक. मनोजच्या एवढं म्हटल्यानंतर संध्या आपल्या बागेतून जादुई जडीबुटी, अशी जडीबुटी जी फक्त सिद्ध पुरुष आणि तिच्या परिवाराजवळ होती, त्या जडीबुटीला तोडून संध्याने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या बाकी लोकांना सुद्धा इडली सँडविच देऊन टाकली. हे तर फक्त 4-5 घरांसाठी आहे, पण एवढ्याने काय होणार आपलं? जसं लोकांना समजेल की जादुई इडली सँडविच आहे तसंच ते आपल्या घरातून राशन आणि खूप सगळं खाण्याचं सामान देतील आणि त्या सगळ्या गोष्टीतून आपण अजून जास्त बनवून ठेवूयात. जवळपासच्या सगळ्या घरामध्ये संध्या आणि मनोजने इडली सँडविच वाटले. इडली सँडविच जेव्हा लोकांनी खाल्ला तर बिलकुल ठीक झाले. त्यांचा ताप आणि त्यांची बिमारी एकदम गायब झाली. तुमच्या ह्या मोठ्या स्वभावामुळे माझा मुलगा आजारपणामधून बाहेर निघाला. देव तुमचं भलं करो. आपल्याला पूर्ण मोहल्ल्याला आणि शहराला ठीक करायचंय. त्यासाठी मला अजून जास्त राशन हवंय. ही कोणती विचारण्याची गोष्ट आहे? माझं राशनचं दुकान आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण माझी एक शर्त आहे की तुम्ही सगळ्यांना जादू इडली सँडविचेस खाऊ घाला. ही कोणती विचारण्याची गोष्ट आहे? चला सुरुवात करूया. संध्या आणि मनोज त्या व्यक्तीच्या दुकानावर जाते. तिथे जाऊन इडली सँडविच बनवण्याची सगळी सामग्री घेऊन येते आणि त्यापासून खूप सारे इडली सँडविच बनवतात आणि त्यानंतर ते पूर्ण गावाला वाटतात. भाग्यवान, जर आपण या सगळ्या रोगींचा इलाज केला तर पूर्ण गाव आणि पूर्ण शहरात सुद्धा आपली इडली सँडविचची दुकान प्रसिद्ध होऊन जाणार आणि लोक आयुर्वेदिक उपचार घ्यायला लागणार. तुम्ही अगदी बरोबर बोललात. आपल्याला फक्त जादुई जडीबुटी इडलीच्या आतमध्ये घालून त्याचा सँडविच बनवायचा आहे आणि सगळं काम होऊन जाईल. चला उशीर न करता आपण काम सुरू करूया. पूर्ण गावाला संध्या आणि मनोज प्रत्येक घरात जाऊन जादुई इडली सँडविच देतात आणि त्यांना म्हणतात, हे घ्या, आमचं इडली सँडविच खाऊन बघा आणि यातून तुमचं पूर्ण परिवार स्वस्थ होऊन जाईल आणि कोणताच आजार होणार नाही. अरे हो, मी खूप ऐकलं होतं या इडली सँडविच बद्दल आणि मी हे नक्की खाणार. संध्या जशी त्या माणसाला इडली सँडविच देते, तो माणूस आपल्या परिवाराला खाऊ घालतो आणि बघताच बघताच काही क्षणात त्यांची बिमारी गायब होऊन जाते. देव तुमचं भलं करो. तुम्ही खूप चांगले काम करतात. तुम्हाला प्रत्येक परिवारामधून आशीर्वाद मिळणार. मी खरंच तुमचं धन्यवाद करू इच्छितो. संध्या आणि मनोज खुश होऊन तिथून निघून जातात. पूर्ण गाव त्यांच्या जादू इडली सँडविचचे गुणगान गाऊ लागतात. तू तुझ्या बाबांना फोन करून त्यांना धन्यवाद सांग. त्यांनी आपल्याला या बिमारीमधून वाचवलं. मनोजचं ऐकून ती आपल्या बाबाला फोन लावते आणि धन्यवाद म्हणते आणि पूर्ण परिवार खुशी खुशी आपलं इडली सँडविच विकू लागतो आणि आपलं जीवन व्यतीत करू लागतात.